Dear student, in the last lecture, we have seen ecosystem in review. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला कोणी परिसंस्था पुनरावलोकन त्या ठिकाणी पाहिले. याच्यामध्ये असणारे जे काही विविध अशा प्रकारचे असणारे जे काही अन्न साखळी जे आहेत तर त्या अन्न साखळीमधले असणारे जे काही विविध पोषण पातळ्या ज्या आहेत तर ते विविध पोषण पातळ्या त्या ठिकाणी आपण पाहिले. त्यानंतर आपण एनर्जी पिरॅमिड, ऊर्जा मनोरे म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर असणारे जे काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेची असणारे जे काही अबायोटिक आणि बायोटिक अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपण त्या ठिकाणी पाहिले. त्याच्यानंतर आपण असणारं जे काही भात पीक जे आहे तर त्या भात पिकावर बेडकांची संख्या जी आहे तर ती बेडकांची संख्या त्या ठिकाणी कमी झाली किंवा वाढली तर नेमकं काय परिणाम होतो हे आपण त्या ठिकाणी मागच्या तासाला पाहिलं. याच्यानंतर पुढे कॅन यू टेल, पहिलाच क्वेश्चन त्या ठिकाणी आहे की व्हॉट इज एन्व्हायरमेंट, पर्यावरण म्हणजे काय. आता काय सांगता येईल की एन्व्हायरमेंट एव्हरीथिंग दॅट इज अराउंड ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. पुन्हा एकदा पहा की एव्हरीथिंग दॅट इज अराउंड ए लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एन्व्हायरमेंट. म्हणजे असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाच्या सभोवताली आढळून येणारे जे काही प्रत्येक असणारी जे काही गोष्ट जी आहे तर या सर्वांचं मिळून आपल्याला पर्यावरण जे आहे तर ते पर्यावरण त्या ठिकाणी म्हणताना दिसतं. सेकंड क्वेश्चन आहे व्हॉट इज इन्क्लुडेड इन एन्व्हायरमेंट. पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो. काय सांगता येईल की एन्व्हायरमेंट इन्क्लूड्स फिजिकल अँड केमिकल. तर फिजिकल आणि केमिकल म्हणजेच काय तर सर्वसाधारणपणे भौतिक आणि रासायनिक. त्याचबरोबर आपल्याला सांगता येईल की नॅचरल फॅक्टर्स, नैसर्गिक अशा प्रकारचे घटक विच सराउंड्स द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे सर्वसाधारणपणे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये भौतिक, रासायनिक आणि नैसर्गिक अशा प्रकारचे घटक जे त्या ठिकाणी तो असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या सजीवाच्या सभोवताली आपल्याला आढळून येताना असतात. आणि या सर्वांचं असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर ते पर्यावरण काय होताना दिसतं तर त्या ठिकाणी ते त्याचा समावेश जो आहे तर तो समावेश त्याच्यामध्ये होताना दिसतो. पुढे आपल्याला पाहायचं आहे रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टीम. म्हणजे पर्यावरण आणि असणारे जे काही परिसंस्था याच्यामधला असणारा जो काही संबंध जो आहे तर तो संबंध आपल्याला पाहिजे. काय सांगितलेले की एन्व्हायरमेंट इज ए ब्रॉड कन्सेप्ट. पर्यावरण ही अत्यंत व्यापक अशा प्रकारची संज्ञा जी आहे तर ती संज्ञा त्या ठिकाणी असणार आहे, संकल्पना त्या ठिकाणी असणार आहे. फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल फॅक्टर्स अफेक्टिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन एनी पॉसिबल वे इज कलेक्टिवली कॉल्ड ॲज एन्व्हायरमेंट. मग यापूर्वी त्या ठिकाणी पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाची व्याख्या पाहिली. अशाच पद्धतीची आपल्याला व्याख्या त्या ठिकाणी सांगितली की आपल्या सभोवताली असलेल्या ज्या काही भौतिक, रासायनिक आणि बायोलॉजिकल म्हणजे जैविक घटकांनी मिळून त्या ठिकाणी काय होताना दिसते पर्यावरण जे आहे तर ते पर्यावरण त्या ठिकाणी बनताना दिसतं. इन शॉर्ट एन्व्हायरमेंट इज द कंडिशन इन सराउंडिंग. थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पर्यावरण म्हणजे काय तर आपल्या सभोवतालची असणारी जी काही परिस्थिती, कंडिशन. इट इन्क्लूड्स मेनी बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स. आणि म्हणून हे ठिकाणी असणारे जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये अनेक अशा प्रकारचे बायोटिक, मागे आपण त्या ठिकाणी बायोटिक म्हणजे सजीव घटक, त्याच्यानंतर अबायोटिक निर्जीव अशा प्रकारचे घटक, त्याच्यानंतर नॅचरल नैसर्गिक आणि दुसरं सांगितलं आपल्याला आर्टिफिशियल मानवनिर्मित. म्हणजेच हे जे काय असणारे जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये अनेक सजीव असतील, निर्जीव, नैसर्गिक,
मानवनिर्मित अशा प्रकारचे असणारे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा समावेश होताना दिसतो. देअर आर टू मेन टाइप्स ऑफ एन्व्हायरमेंट. पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाचे दोन मुख्य प्रकार त्या ठिकाणी पडतात. पहा की वन इज नॅचरल एन्व्हायरमेंट. त्याच्यापैकी पहिला प्रकार जो आहे तर तो पहिला प्रकार काय सांगितलं आपल्याला, नैसर्गिक अशा प्रकारचं पर्यावरण. आणि दुसरं आपल्याला सांगितलंय आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. आता आर्टिफिशियल म्हणजे मानवनिर्मित अशा प्रकारचं असणारं जे काही पर्यावरण. आता पुढे की नॅचरल एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग ऑर्गॅनिझम एक्सेट्रा. याच्यापैकी असणारं जे काही नैसर्गिक असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर त्या नैसर्गिक पर्यावरणामध्ये आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही हवा असेल, ॲटमॉस्फिअर, वातावरण, पाणी, जमीन, त्याचबरोबर सजीव इत्यादी घटकांचा समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. कंटिन्युअस इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स. आणि हे जे काय असणारे ते काही घटक जे आहेत तर त्या घटकांमधील असणारे जे काही जैविक आणि अजैविक म्हणजे सजीव आणि निर्जीव अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये सतत इंटरॅक्शन्स, कंटिन्युअस इंटरॅक्शन म्हणजे सातत्यानं त्या ठिकाणी असणारे ज्या काही आंतरक्रिया ज्या आहेत तर त्या आंतरक्रिया त्या ठिकाणी घडत असतात. देअर इंटरॅक्शन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. आणि त्यांच्यामध्ये असणारे जे काही हे जे काही परस्पर अशा प्रकारचे असणारे जे काही संबंध जे आहेत तर ते संबंध अतिशय त्या ठिकाणी महत्त्वाचे त्या ठिकाणी असतात. आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट इज ऑल्सो अफेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट डायरेक्टली ऑर इनडायरेक्टली. आता या ठिकाणी मानवनिर्मित असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर त्या मानवनिर्मित पर्यावरणाचा देखील नैसर्गिक अशा प्रकारचं असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर आपल्याला सांगितले डायरेक्ट और इनडायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष असणारा जो काही प्रभाव जो आहे, परिणाम जो आहे तर तो परिणाम त्या ठिकाणी होताना दिसतो. बेसिकली एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ टू बेसिक फॅक्टर्स. म्हणजे साधारणपणे आपल्याला सांगता येईल किंवा मूलतः त्या ठिकाणी सांगता येईल की पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये दोन प्रमुख अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा समावेश होताना दिसतो. फर्स्ट फॅक्टर आपल्याला सांगितलंय बायोटिक फॅक्टर अँड सेकंड इज द अबायोटिक फॅक्टर. म्हणजे त्याच्यामध्ये पहिला घटक जो आहे तर तो जैविक घटक ज्याला आपण त्या ठिकाणी सजीव घटक म्हणताना दिसतो. दुसरा आपल्याला सांगितलंय अबायोटिक फॅक्टर ज्याला आपण त्या ठिकाणी अजैविक घटक म्हणजेच त्याला त्या ठिकाणी आपण निर्जीव अशा प्रकारचे घटक त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. द सायन्स that deals with the study of interaction between biotic and abiotic factors of the environment is called ecology. की इकॉलॉजी म्हणजे काय, परिस्थितिकी म्हणजे पर्यावरणामधील जैविक अजैविक असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमधील आंतरसंबंधाचा अभ्यास करणारं जे काही शास्त्र जे आहे तर त्या शास्त्रालाच म्हटलंय इकॉलॉजी किंवा त्याला मराठीमध्ये म्हटलेले परिस्थितिकी. बेसिक फंक्शनल युनिट यूज टू स्टडी द इकॉलॉजी इज कॉल्ड अन इकोसिस्टीम. म्हणजे परिस्थितिकी जी आहे तर त्या परिस्थितिकीचा अभ्यास स्टडी करण्यासाठी जे मूलभूत अशा प्रकारचं असणारं जे काही कार्यात्मक एकक त्या ठिकाणी सांगितलेले की बेसिक फंक्शनल युनिट म्हणजे मूलभूत अशा प्रकारचं कार्यात्मक एकक त्या ठिकाणी वापरलं जातं त्यालाच त्या ठिकाणी काय म्हणताना दिसतंय इकोसिस्टीम किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी परिसंस्था जी आहे तर ते परिसंस्था त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे एन्व्हायरमेंट कन्सिस्ट ऑफ मेनी इकोसिस्टीम. पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा समावेश त्या ठिकाणी होताना दिसतो. वी हॅव स्टडीड सम इकोसिस्टीम इन अर्लियर क्लासेस. मागच्या वर्गांमध्ये 9वीला कोणी असणाऱ्या ज्या काही विविध अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही परिसंस्था ज्या आहेत तर त्या परिसंस्थेचा अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. ए स्मॉल पॉन्ड इज अन इकोसिस्टीम whereas earth is a largest ecosystem.
तर आपल्या लक्षात येतं नसते की एखादं असणारं जे काही पाण्याचं असणारं जे काही लहान डबकं जे आहे तर ती एक परिसंस्था असणार आहे. अशाच पद्धतीने पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी सर्वात मोठी अशा प्रकारची असणारी जी काही इकोसिस्टीम परिसंस्था जी आहे तर ती परिसंस्था त्या ठिकाणी असणार आहे. इन ब्रीफ, बायोटिक अँड अबायोटिक फॅक्टर्स ऑक्युपाइंग ए डिफिनेट जिओग्राफिकल एरिया अँड देअर इंटरॅक्शन कलेक्टिव्हली कॉन्स्टिट्यूट्स द इकोसिस्टीम. आणि म्हणून थोडक्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की एखादा निश्चित भौगोलिक क्षेत्र, त्याला काय म्हटलेलं आहे, डिफिनेट जिओग्राफिकल एरिया, म्हणजे एखादं निश्चित अशा प्रकारचं भौगोलिक क्षेत्र व्यापणाऱ्या प्रदेशातील किंवा प्रदेशावरील जैविक आणि अजैविक घटक तसेच त्यांच्यामधल्या असणारे जे काही इंटरॅक्शन, आंतरक्रिया, हे सर्वांचं मिळून किंवा हे सर्व घटक एकत्र येऊन असणारी जी काही परिसंस्था जी आहे तर ती परिसंस्था त्या ठिकाणी बनताना दिसते. त्याच्यानंतर पुढे कॅन यू टेल म्हटलेले, थोडंसं आपल्याला काय करायचं आहे तर कॅन यू रिकॉल म्हटलेलं आहे, थोडंसं त्या ठिकाणी आपल्याला आठवायचं आहे. पहिला क्वेश्चन आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे की विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट, व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. म्हणजे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये कोणकोणती सायकल चक्र त्या ठिकाणी असतात आणि त्यांचं असणारं जे काही महत्त्व जे आहे तर ते महत्त्व काय. आता पहिलं आपल्याला सांगता येईल द नॅचरल ॲज वेल ॲज आर्टिफिशियल आर मॅनमेड फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट. आपल्याला माहिती आहे की असणारं जे काही पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणावर नैसर्गिक आणि कृत्रिम अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी काही करताना असतात, इफेक्ट म्हणजे परिणाम जे आहेत तर ते परिणाम त्या ठिकाणी करताना दिसतात. काय सांगतोय मी की विच सायकल्स आर ऑपरेटेड इन द एन्व्हायरमेंट, याचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी द्यायचं आहे. आपण भलत्याच प्रश्नाचं त्या ठिकाणी उत्तर जे आहे तर ते उत्तर त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा ऐका की आपला प्रश्न आहे की विच सायकल्स आर ऑपरेटेड इन एन्व्हायरमेंट अँड व्हॉट इज देअर इम्पॉर्टन्स. जे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये कोणकोणती चक्र त्या ठिकाणी असतात आणि त्याचं महत्त्व काय. इन एन्व्हायरमेंट देअर आर बायोजिओकेमिकल सायकल्स. पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणामध्ये आता बायो जिओकेमिकल सायकल म्हणजे जैव रासायनिक चक्र त्या ठिकाणी आपल्याला आढळून येतात. देअर आर 2 टाईप्स आणि त्याचे आपल्याला 2 प्रकार आपण त्या ठिकाणी 9वीला त्या ठिकाणी पाहिले. गॅसियस सायकल म्हणजे त्या ठिकाणी वायुचक्र, या वायुचक्रामध्ये आपण त्या ठिकाणी 9वीला पाहिलं होतं नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल. म्हणजेच त्या ठिकाणी आपण नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र त्या ठिकाणी पाहिलं. त्याच्यानंतर सेडिमेंटरी सायकल्स त्या ठिकाणी पाहिलं. याच्यामध्ये आपण फॉस्फरस सायकल त्या ठिकाणी पाहिलं. आता अशा प्रकारचं असणारं जे काही इम्पॉर्टन्स ऑफ बायोजिओकेमिकल सायकल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे की जैव रासायनिक चक्र त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आता याच्यामध्ये सर्वसाधारणपणे कोणकोणते घटक त्या ठिकाणी आहेत त्याचा आपल्याला विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करायचा. आता पुढे की सर्वसाधारणपणे बायोजिओकेमिकल सायकल म्हणजे जैव भू रासायनिक चक्र जे आहे तर त्याचा आपल्याला विचार करायचा आहे की प्लॅन्ट्स रिक्वायर वॉटर, कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन एक्सेट्रा ॲज ए न्यूट्रिशन्स while animals requires carbohydrates, proteins, fats, etc. as a nutrients. आपल्याला माहिती आहे की सर्वसाधारणपणे ज्या काही असणाऱ्या ज्या काही वनस्पती ज्या आहेत तर त्या वनस्पतींना पाणी असेल, कार्बन डायऑक्साईड, फॉस्फरस, पोटॅशियम, नायट्रोजन हे जे असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक त्या ठिकाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर असणाऱ्या ज्या काही प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांसाठी कर्बोदके, प्रथिनं, मेद असेल हे असणारे जे काही पोषक घटक जे आहेत तर ते पोषक घटक त्या ठिकाणी आवश्यक आहे. Producers and consumers after their death undergo decomposition and release the elements which mix with the soil. ज्या वेळेला आपल्या लक्षात येतं नसते की उत्पादक असतील, भक्षक असतील अशा प्रकारचे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांचा ज्या वेळेला त्या ठिकाणी मृत्यू होतो तर त्यावेळेला त्यांचं त्या ठिकाणी अपघटन होतं आणि अपघटनामधून त्यांच्या शरीरामधले असणारे जे काही मूलद्रव्य जे आहे तर ते मूलद्रव्य काय करतात, माती जे आहे तर त्या मातीमध्ये त्या ठिकाणी मिक्स होताना दिसतं.
द सायकलिक मुवमेंट्स ऑफ द न्यूट्रिएंट इज पॉसिबल थ्रू बायोजिओकेमिकल सायकल. आणि हे जे काही असणारे जे काही पोषक घटक जे आहेत तर त्या पोषक घटकांचं असणारे जे काही चक्री अशा प्रकारचं असणारे जे काही वहन जे आहे तर ते वहन आपल्याला जैव भू रासायनिक चक्र जे आहे तर त्या रासायनिक चक्रामुळे त्या ठिकाणी शक्य होताना दिसतं. द सायकलिक मुवमेंट्स ऑफ द एलिमेंट्स लाईक कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस एक्सेट्रा कंटिन्युअसली ऑकर्स ऑन द अर्थ. आपल्याला हे त्या ठिकाणी माहिती की सर्वसाधारणपणे हे जे काय असणार ते काही कार्बन असेल, नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, हे जे काही घटक जे आहेत किंवा मूलद्रव्य जे आहेत तर यांचं त्या ठिकाणी चक्री अशा प्रकारचे असणारे जे काही वहन जे आहे तर ते वहन सातत्यानं पृथ्वी जे आहे तर त्या पृथ्वीवर त्या ठिकाणी होताना दिसतं. बाय द बायोजिओकेमिकल सायकल्स द एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑलवेज मेंटेन. आणि हे जे काही असणारे जे काही जैवभू रासायनिक चक्र जे आहे तर त्या जैवभू रासायनिक चक्रामुळं आपल्याला लक्षात येत नसते की पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाचं असणारं जे काही संतुलन जे आहे तर ते संतुलन त्या ठिकाणी राखलं जातं. इफ द एन्व्हायरमेंट इज इन प्रॉपर कंडिशन देन ह्युमन एक्झिस्टन्स इज पॉसिबल. म्हणजे पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाची असणारी काही स्थिती जी आहे तर ती स्थिती जर त्या ठिकाणी चांगली जर असेल तर मानवाचं अस्तित्व त्या ठिकाणी शक्य असतं. देअरफॉर इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी टू प्रिझर्व नेचर अँड मेंटेन द एन्व्हायरमेंटल बॅलन्स. आणि म्हणून या ठिकाणी आपली सर्वांची त्या ठिकाणी काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी त्या ठिकाणी आहे की असणारं जे काही निसर्ग असेल किंवा पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाचं संतुलन आपण त्या ठिकाणी राखलं पाहिजे. द प्लॅनेट अर्थ वॉज गिव्हन टू अस ऑन ए लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन. हे आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे 9वीच्या वर्गामध्ये पाहिलेले की आपला हा जो काही पृथ्वी हा जो काही ग्रह जो आहे तर तो आपल्याला त्या ठिकाणी उसणं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि म्हणजे पुढची असणारी जी काही पिढी जी आहे तर त्या पिढीसाठी आपल्याला तो असणारे जे काही घटक जे आहेत तर ते घटक आपल्याला त्या ठिकाणी ठेवायचे. आणि म्हणून त्या ठिकाणी पहा काय सांगितलेले, द प्लॅनेट अर्थ वॉज गिव्हन टू अस ऑन ए लीज फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन अँड नॉट ॲज अन अँचेस्टर प्रॉपर्टी फ्रॉम आवर अँचेस्टर. म्हणजे पूर्वज जे आहे तर त्या पूर्वजाकडून आपल्याला ही काही प्रॉपर्टी त्या ठिकाणी मिळाली नाही तर भविष्यामधली असणारी जी काही पिढी जी आहे तर त्या पिढीसाठी काय करायचे तर आपल्याला ही त्या ठिकाणी असणारी जी काही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी त्या ठिकाणी राहिली पाहिजे. ते आपण त्या ठिकाणी पुढे असणारे जे काही घटक जे आहेत तर त्या घटकांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहणार आहे की सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसते की आपले जे काही पूर्वज जे आहेत तर त्या पूर्वजाकडून ही पृथ्वी जी आहे तर ती पृथ्वी आपल्याला वारसा हक्कानं त्या ठिकाणी मिळालेली नसून ती आपल्या पुढच्या पिढीकडून काय मिळालेली लीजवर म्हणजे उसनवार त्या ठिकाणी ती आपल्याला मिळाली. अँड देअरफॉर वी मस्ट कॉन्झर्व इट फॉर आवर सेल्फ्स अँड फॉर फ्युचर जनरेशन. आणि म्हणून या ठिकाणी हे असणारे काही आपल्यासाठी किंवा पुढच्या पिढीसाठी ही जी असणारी ती काही ठेव जी आहे तर ती ठेव आपल्याला त्या ठिकाणी सांभाळायची आहे. हे कदापि विसरून त्या ठिकाणी आपल्याला चालणार. पाहता पुढे काय दिलेलं आपल्याला की एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू कंटिन्युअस ऑपरेशन्स ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसेस सायकल लाईक नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. इयत्ता 9वीमध्ये आपण पाहिलं की पर्यावरणामधील असणारे जे काही जलचक्र असेल, विविध अशा प्रकारची वायुचक्र जसं की त्या ठिकाणी आपण पाहिले कार्बन चक्र असेल, नायट्रोजन चक्र असेल, ऑक्सिजन चक्र असेल, अशी नैसर्गिक चक्र अखंडपणे त्या ठिकाणी चालू राहिली की पर्यावरण जे आहे तर त्या पर्यावरणाचं संतुलन त्या ठिकाणी टिकून राहतं. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू द व्हेरियस फूड चेन्स ऑफ द इकोसिस्टम. त्याचबरोबर आपल्या लक्षात येत असते की परिसंस्था जी आहेत तर त्या परिसंस्थेमध्ये विविध अशा प्रकारच्या ज्या काही अन्न साखळ्या ज्या आहेत तर त्या अन्न साखळ्यांमुळे हे पर्यावरण संतुलन काय होता नसते कायम त्या ठिकाणी राखलं जातं. आता त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये काय दिलेले सर्वात महत्त्वाचं दिलेले की ह्युमन एक्झिस्टन्स इज टोटली इम्पॉसिबल विदाउट द एक्झिस्टन्स ऑफ द नेचर. जे निसर्गाच्या अस्तित्वाशिवाय मानवाचं असणारं जे काही एक्झिस्टन्स अस्तित्व जे आहे तर ते अस्तित्व त्या ठिकाणी अशक्य आहे त्या ठिकाणी. आणि हेन्स इट इज बेसिक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द ह्युमन बिंग टू प्रिझर्व द नेचर विदाउट डिस्टर्बिंग इट्स बॅलन्स. आणि याच्यामुळं नैसर्गिक पर्यावरण जे आहे तर त्या नैसर्गिक पर्यावरणाचं समतोल बिघडून न देता त्याचं जतन त्या ठिकाणी करणं
हे मानवाचं त्या ठिकाणी आद्य अशा प्रकारचं कर्तव्य त्या ठिकाणी मानलेलं आहे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज. लीज म्हणजे उसनवारीनं. फ्रॉम आवर फ्युचर जनरेशन अँड नॉट अन एन्चेस्टर प्रॉपर्टी फ्रॉम आवर अँचेस्टर. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की असं म्हटलं जातं की आपले जे काय असणार ते काय अँचेस्टर जे आहेत, पूर्वज जे आहेत, तर त्या पूर्वजाकडून ही पृथ्वी आपल्याला वारसा हक्कानं त्या ठिकाणी मिळालेली नसून ते आपल्याला पुढची असणारी काही पिढी जी आहे तर त्या पुढच्या पिढीकडून उसनवारीनं त्या ठिकाणी ती मिळालेली आहे. आणि हेन्स वी शुड नॉट फॉरगेट टू कॉन्झर्व इट फॉर आवर सेल्फ अँड फॉर द फ्युचर जनरेशन. आणि म्हणून या ठिकाणी आपल्यासाठी आणि पुढच्या पिढीसाठी ही जी असणारी काही ठेव जी आहे, प्रॉपर्टी जी आहे, तर ती आपल्याला सांभाळायची आहे. ही कदापिही विसरून त्या ठिकाणी चालणार नाही. पण एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.